दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रणांगण तापलं असून प्रचार सभांमध्ये शब्दांचे तुफानी हल्ले झाले आहेत. भाजपा महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांच्या समर्थनार्थ खोपोलीतील वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर तळ्याजवळ झालेल्या भव्य वाग्युद्ध अक्षरशः पेटलं. आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधी नेते सुनील तटकऱ्यांवर जहिरी टीका करत डीएनएचा अनोखा फुलफॉर्म देत वातावरण चांगलेच तापवले, तर दुसरीकडे तटकऱ्यांच्या अंगात वैताळ संचारला असावा. थोरवे यांच्या प्रत्येक विधानावर जनता आणि कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा सतत कडकडाट होत होता. परवा या ठिकाणी आज टिळक चौकामध्ये अपरिवर्तन आघाडीची सभा झाली. परिवर्तन तर त्यांच्याकडनं शक्य नाही, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी या सभेमध्ये स्वतःला सुसंस्कृत समजणारं सुनील तटकरे कशा पद्धतीने असंस्कृतपणे असभ्यतेचं त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. मी खोपोलीला होतो, रात्री 1:30 वाजता त्यांचं भाषणची मी असलेली क्लिप मी पाहिली. मी हैराण झालो पाहून. सुनील तटकरेच्या अंगामध्ये कधी असा वेताळ घुसला म्हटला. वेताळ अक्षरशः अंगात आलेला होता सुनील तटकरेंच्या. काय काय बोलत होते काय समजत नव्हतं. डोक्याला काय हात लावत होते, छाती काय कुठत होते, काय काय करत होते काय समजत नव्हतं. त्यांनी या ठिकाणी कर्जतकरांना, खोपोलीकरांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला. मी त्यांच्या डीएनए बद्दल बोललो. डीएनए हा आता सध्या राजकीय भाषेमध्ये एक कॉमन शब्द आलेला आहे की आपण म्हणत असतो तुमचा डीएनए काय, राजकीय डीएनए काय. तसा डीएनए हा अनुवंशिक आहे, अनुवंशिक आम्ल आहेत आणि हा शरीरामध्ये तयार होत असतो. आई वडिलांचा डीएनए मुलांमध्ये येत असतो तो डीएनए, परंतु राजकीय डीएनए वेगळा असतो. तर सुनील तटकरेंनी या ठिकाणी विचारलं का माझ्या डीएनएवर बोलले, माझ्यावर बोलले, माझा डीएनए काढला, इथल्या आमदारांनी माझा डीएनए काढला. अरे बाबा, मी डीएनए काढला तर तू 15 वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता, 15 वर्ष पालकमंत्री होता, 2.5 वर्ष मुलगी पालकमंत्री होती. छातीटोकपणे जसं रोहाचा विकास केलाय, श्रीवर्धनचा विकास केलाय, मसल्याचा विकास केलाय सांगतो, 15 वर्ष माझ्या कर्जतचा विकास का तुला करता आला नाही बाबा? तेव्हा झोपला होतास का? लाड भाऊ आमदार होते, सुरेश भाऊ लाड, पण लाडांना फक्त त्यांनी गुमराह करण्याचं काम केलं, हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. सुनील तटकरेंनी सुरेश लाडांना फक्त गुमराह करण्याचं काम केलं. विकास सुनील तटकरेंनी फक्त स्वतःचा केला. लाडांचा विकास केला असता तर आज भाऊंना मला विनंती करायला लागली नसती. मी प्रामाणिकपणे जाऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी मागणी केली की भाऊ, कर्जतचा विकास करायचा आहे, कर्जत शहराचा विकास करायचा आहे आणि यासाठी आपल्या सुनबाईंना तुम्ही आमच्या बरोबर नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करा. हे भाऊंना सांगायला घरी जाणारा आमदार महेंद्र थोरवे होता. भाऊंनी मला सांगितलं माझी तब्येत मला साथ देत नाही आमदार, मी कसं काय या सगळ्या गोष्टी करू. मी बोललो भाऊ, फक्त तुमचा आशीर्वाद द्या, स्वातीताईला निवडून आणण्याचं काम आमदार महेंद्र थोरवेचं राहील. हा शब्द मी या संपूर्ण परिवाराला त्या ठिकाणी दिला गेला. 15 वर्ष आमदार मंत्री सुनील तटकरे होते आणि आता त्या दिवशी याच व्यासपीठावरून त्यांनी सांगितलं, त्यावर नंतर येऊन बोलतो वाटलं तर, पण त्यांनी एक प्रश्न या ठिकाणी केला की आमदारांनी माझा डीएनए काढलाय, तर आमदाराला म्हणावं डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा. मी प्रश्न पडला मला, डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा? अरे डीएनएचा फुल फॉर्म सांगा म्हणून तू सांगायला पाहिजे. तू डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा म्हणून कसं सांगतोस? डीएनएचा लॉंग फॉर्म रॉंग वर्ड आहे, डीएनएचा फुल फॉर्म करेक्ट वर्ड आहे. हा डीएनएचा फुल फॉर्म आहे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए. सुनील तटकरे जिथं असतील तिथं व्यवस्थितपणे ऐक. परंतु हा राजकीय डीएनए सुनील तटकरेंचा अतिशय खराब आहे.
त्याचं कारण आज कर्जतकरांना मी आवर्जून या टिळक चौकातून या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही बाळ जन्माला आलेलं पाहिलं ना. बाळ जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचं आताची पिढी फार ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे बाळ जन्माला घरात आलं तर डायपर पासून सगळं आपण व्यवस्थितपणे त्याला वापरतो, कारण आपलं मूल व्यवस्थितपणे कुठेही त्याला अंगाला कचरा लागता कामा नये, कुठे काय होता कामा नये. हे आत्ताची सगळी आजची असणारी महिला भगिनी आणि सगळ्याच जणी त्या ठिकाणी आपण आपल्या घरात बाळ जन्माला आलं तर त्याचं आपण संगोपन अशा पद्धतीने करतो. पण त्या काळामध्ये मला असं वाटतंय का सुनील तटकरेंचा जन्म झाला त्यावेळी 2 वर्षाचं बाळ असेल सुनील तटकरे, आणि मग त्याला कदाचित त्याच्या आई वडिलांनी खेळायला खाली सोडला असेल, कारण परिस्थिती त्यावेळेला काय, वडील पंचायत समिती सभापती होते आणि मग त्यांना कदाचित लक्ष द्यायला मिळालं नसेल. आणि मग ते बाळ 2 वर्षाचं बाळ आपण जर खाली सोडलं तर पूर्वी काय करायची लहान बाळ? माती खायची. आणि मग ही माती बोटाने आई आपली प्रेमाने आपल्या मुलाच्या तोंडातली माती काढायची ना महिला भगिनी. मी बोलतोय बरोबर आहे ना. ही माती त्यावेळेस कदाचित सुनील तटकरेच्या तोंडातली माती काढली गेलेली दिसली नाही मला. आणि म्हणून असभ्यतेने त्या ठिकाणी त्यांचा DNA खराब व्हायचं कारण काय झालं तर पुढील काळामध्ये सुनील तटकरे जिल्हा परिषदला गेले, सुनील तटकरे मंत्री झाले, जी सरकारच्या माध्यमातून जेवढी पदं भूषवली गेली त्या वेळेस त्या ठिकाणी सिंचन घोटाळ्यापासून पाहिलं तर माझ्या कर्जतच्या कोंढाण्याचा डॅमचा घोटाळा, त्या कोंढाण्याची माती सुद्धा सुनील तटकरेंनी खाल्ली. आणि हा सुनील तटकरे इथे येऊन सांगतो मी हात जोडतो, मला कर्जतकरांनो एक वेळ संधी द्या. अरे कर्जतनी नाही, रायगड जिल्ह्यात तुला 15 वर्ष अनेक वेगवेगळी खाती तू भूषवली गेली, पालकमंत्री झाला, त्यावेळेस तुला कर्जतचा विकास दिसला नाही. आज तू सांगतो मी नाट्यगृह बनवणार, मी महिला बचत गट भवन बनवणार. अरे बापरे, तुला आता हे सगळं दिसायला लागलं का? मुलगी 2.5 वर्ष पालकमंत्री होती तर त्याला कोणतंही काम त्या ठिकाणी करता आलं नाही, कारण आमदार महेंद्र थोरे होता. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत आडवं यायचं. आणि मग आडवं आलं तर मी काय बोलणार? विकासाला मांजर आडवी गेली. मी पालकमंत्रीच्या बाबतीत काय चुकीचं बोललोय? विकासाला आडवे गेले म्हणून तुळवलं. त्याच्यावरून सुद्धा किती तो तंतन या ठिकाणी करत होता. आणि ही सगळी परिस्थिती असभ्यपणे बोलण्याचं काम माझ्या कर्जतमध्ये येऊन करता. अरे कर्जत हे महेंद्र थोरवेंचं आहे, कर्जत हे सुरेश लाडांचं आहे. तू लाडांची फसवणूक या ठिकाणी केली. 15 वर्ष लाडांना त्या ठिकाणी आमदार म्हणून फक्त निवडून आणलं. पण ज्या वेळेस तुझा राजीनामा मंत्रिपदाचा त्या ठिकाणी झाला त्यावेळेस साधिकच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली असेल की बाबा तुझा राजीनामा झालाय तर लाडांना संधी दिली पाहिजे. परंतु लाडांना संधी जाऊ नये म्हणून सुनील तटकरेंनी 5 वर्षापासूनच एक बी प्लॅन तयार ठेवला. स्वतःच्या मुलीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि मग लाडांना त्या ठिकाणी 2019ला सांगितलं का तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो, तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये लाडांनी शेवटला सांगितलं का एक वेळ आजची संधी मी या ठिकाणी घेतो. भाऊंचा त्यात बिचारांचा काही दोष नाही, त्यांनी त्यांचं त्या पद्धतीने लढले. परंतु सुनील तटकरेंनाच 2019लाच सुरेश लाड हे आमदार नको होते, कारण त्याच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री आणि मंत्री करायचं होतं ना. असा हा नेता काय तंगडीवर करतोय, काय डोक्याला हात लावतोय, काय छाती कुटतोय माझ्या कर्जतमध्ये येऊन. अरे कर्जत हे आम्हा कर्जतकरांचं आहे, तटकरेंचं सुतारवाडीचं नाहीये. त्यामुळे तू कितीही जरी खोटी आमदार या ठिकाणी आणली तर माझा कर्जतकर कधीही तुझ्या भूलतापानं त्या ठिकाणी बली पडणार नाही. सभेला आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नेते कृपाशंकर सिंग, महायुतीचे पदाधिकारी तसेच सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवार कुलदीप शेंडे यांच्यासह नगरसेवक पदाच्या स्पर्धेत उतरलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा झाल्याने खोपोलीतील राजकीय समीकरणे रोचक बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, खोपोली. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.